हॅलो. 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 हां बोला मॅडम. हां काय सांगा. नमस्कार सर. हां बोला ना. कुठनं बोलताय सर आपण? संभाजीनगर क्लिअर. नाही मी श्रीरामपूरून बोलतोय. तुमचा फोन आलेला मला. अच्छा अच्छा सर आपल्याकडे म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजचं कन्फर्मेशन आहे इंजिनिअरिंगचं. तर विदाउट नीट सीईटी देतोय का विदाउट सीईटी? जे नाही सीईटी सीईटी द्यावं लागेल सर. हां सीईटीत मार्क हां कमी तर पडले तरी मिळणार का आपल्याला ऍडमिशन? नाही कमी नाही सर. आपण जे हां सीईटी मध्ये मार्क आणून देतो स्टुडंटला 99% कसे म्हणजे पण त्यांचा आपले काही सेंटर आहेत सर तिथे जाऊन स्टुडंटला एक्झाम द्यावं लागेल. म्हणजे आम्ही हॅलो. जे सिलेक्शन केलं ते सेंटर नाही घ्यायचे का? नाही ते नाही घ्यायचे सर. जे सेंटर आमचे आहेत ना तिथेच जाऊन एक्झाम द्यायची. म्हणजे मग बर पूर्ण प्रोसेस वगैरे मॅनेजमेंट आमचं असतं तिथे सेंटरवरती. बर मग आम्ही स्टुडंटला 99 आणून देण्याची गॅरंटी आपण घेतो. बर कारण स्टुडंटला जाऊन फक्त एक्झामला बसायचंय तिथे. बर बर. हां आणि तर मला एक मग सांगा जर मॅडम. तुम्हाला हां नाही सर. त्याच्या आधी आपल्याला काही पे करावं लागतात का? नाही पे अगोदर काहीच नाही करावं लागत तुम्हाला. एक पण तुम्हाला रुपया जर गव्हर्नमेंट नाही 1 रुपया पण नाही. जोपर्यंत स्टुडंट एक्झाम देऊन बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला 1ही रुपया द्यायचा नसतो. तुमचे बर फक्त जे काही डॉक्युमेंट्स आहे ते लागणार. म्हणजे 10वीची मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला. ते ओरिजिनल तुमच्याकडे द्यायचं का? हो ओरिजिनल आपल्याकडे ठेवायचे. बर आणि हां आणि जे तुम्हाला कॉलेज पाहिजे CUET झालं, VJTI, VIT वगैरे असे जे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे मुंबई पुण्याचे बर. तिथे जी ब्रांच स्टुडंटला पाहिजे ती ब्रांच आपण देतो त्यांना. त्याचा बजेट जो आहे तो जातो 12 ते 13 लाखापर्यंत. बजेट खूप आहे हो. आमच्या आवाक्या बाहेरचं आहे ते. हो मग गव्हर्नमेंट आहे ना सर. ते हो गव्हर्नमेंटचं ठीक बेनिफिट तसंच आहे आहे ठीक ना. आहे ठीक आहे. आम्ही 1 लाख 1.5 लाख रुपये खर्च करू शकतो. 2-1 लाख रुपये पण इतके हाय नाही करू शकत ना. अच्छा. मग जर स्टुडंटला स्कोर येत असेल तर काही हरकत नाही सर. आपण तुम्हाला ठीक आहे रिझल्ट ठीक नंतर आहे. काउन्सिलिंग पण देऊ शकतो. बर स्कोर तर त्याचा मीडियमच हां. आहे त्याचा. आता जे त्याला किती 66 पडलेत त्याला. अच्छा. हम्म. बघा मग सर एकदा विचार करून मग डिस्कस करून कॉल करा या नंबरवरती. नाही फक्त आता रजिस्ट्रेशन संपण्याच्या अगोदर. तुमचं फी स्ट्रक्चर खूप जास्त आहे मॅडम. त्याच्यामुळे काय बरं चालेल सर. ओके. काय लास्ट काय होईल तुमचं? तर 1 लाखाचा फरक पडतो जास्तीत जास्त कमी नाही म्हटलं तर. ठीक आहे. नाही आमच्या पावाच्या बाहेर आहे मॅडम. बरं चालेल सर. ओके ठीक. नंबर सेव्ह राहू द्या. काही लागली हेल्प वगैरे तर कॉल करायला ऍडमिशन रिगार्डिंग. नाही इतकं आम्ही करू शकत नाही तर काय करणार. नाही आपल्याकडे काउन्सिलिंग पण आहे ना सर. काउन्सिलिंग पण आहे. मग तुम्ही रिझल्ट लागल्यानंतर आपण त्यांना चांगल्यातलं चांगलं कॉलेज पण सजेस्ट करू शकतो. बर ठीक. चालेल सर. ठीक आहे. आणि तुमचं संभाजीनगर मध्ये कुठं आलं? शहानूर दर्गा रोड आहे ना सर. सहकार नगर. बरं ठीक आहे. युनियन बँकेच्या बाजूला. म्हणजे आता सीईटीचा मी ऑलरेडी फॉर्म भरला तो चेंज करावा लागेल का त्यासाठी? हो मग विंडो ओपन होते सर आता. तर विंडो ओपन झाल्यानंतर आपण चेंजेस करू शकतो त्यामध्ये. बरं ठीक हो आहे. ठीक आहे बोलतो मी. चालेल सर. थँक्यू. ओके.